मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच 360 कट्टा. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत एक रेखाचित्रकार, त्यासोबत गणपती कन्सेप्ट आर्टिस्ट आणि ड्रेपरी वर्क आणि मूर्तिकार, म्हणजे असं एक सर्वसाधारण एक पूर्ण पॅकेज आहे जे आपले आहेत प्रकाश लहाणे सर, ज्यांच्यासोबत मी आज बसलेलो आहे. खूप काही मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्फत कळणार आहे की पुढे काय आहे, त्यांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट कशा असतात किंवा त्यांची रेखाचित्र आणि सर्व काही. तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा. काका, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या 360 गड्ड्यावर. आणि सर्वप्रथम खूप धन्यवाद की तुम्ही इतका वेळ काढून आम्हाला या पॉडकास्टसाठी आज तुम्ही आमच्यासोबत आहात. तर आपण आज सुरू करूया. जरा काही विषय आहेत जे आपल्याला एक नवीन येणाऱ्या आता पिढीलासुद्धा काही गोष्टी तुमच्यामार्फत कळायला पाहिजेत, त्यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण करतो आहे. तर काका, आत्ताचा जमाना खरं तर AI आला आहे आणि तुम्ही त्यात रेखाचित्र करा. तर AI आणि 3D प्रिंटिंगमुळे तर तुम्हाला असं कुठे वाटतं का की येणारा काळ कुठेतरी कठीण असू शकतो मूर्तिकारांसाठी? कठीण असं नाही, पण नवीन टेक्नॉलॉजी येतच जाणार आहे. बरोबर. तर त्याची आपण लाईनअपमध्ये यावर असलं पाहिजे. आता AIला म्हणाल तर AIला पण आत्तापर्यंत मला दिसतंय की त्याला एक सर्टन चाललं आहे, पण एक कुठेतरी लिमिट आहे. कारण माणसाच्या मेंदूपुढे AI जाऊ शकत नाही, कारण AIला माणसानेच तयार केलं आहे, तर त्याच्या पुढे कसं जाणार ते. तर क्रिएशनमध्ये तर माणसाचा मेंदू कधी सरसच असणार आहे. बाकी 3D प्रिंटिंगमुळे कदाचित एक मोठा फरक पडू शकतो. आता मला असं वाटतं, कारण सुरुवात बारीक याच्या पण चालूच झाली आहे आता. बरोबर. तर मे बी आता त्याच्यामध्ये बरंच मी पाहिलं की AI आपलं 3D प्रिंटिंगमध्ये आजकाल डायरेक्ट बारीक याचे साचे पण डायरेक्ट साचे बनतात. पण म्हणतात, साचे लहान बनतात आहे, लहान लहान मूर्तींचे. म्हणजे आता सध्या ते एक म्हणतात एक ठराविक मापापर्यंत चाललं आहे. तर मे बी आता फ्युचरमध्ये वी कांट से मोठ्या मशीनी आल्या तर तसं होऊ शकतं. पण त्यासाठी एवढी इन्व्हेस्टमेंटला म्हणून त्या लेवलचं क्वांटम आणि तेवढं काम पण असलं तर ते फिजिबल होईल, ज्याला कोणाला करायचं असेल तर. बरोबर आहे. तर आहे, त्याला पण स्कोप आहे, पण थोडासा वेळ लागेल, पण तेही होऊ शकतं. काय आजकाल काही होऊ शकतं, शक्यता काही सांगता येत पण नाही. ह्यामध्ये तुम्हाला असं कुठे वाटतं का की आता हा 3D प्रिंटिंगचा एक डिजिटल पार्ट झाला आणि आता सध्या आपण काही जण साच्यांवरच अवलंबून असतात असं आपण कुठेतरी पाहतोय. हो. पण माती कामगारांचं काय म्हणाल तुम्ही, ज्याला मातीकाम येतं त्याचं भविष्य धोक्यात आहे का? नाही, मातीकाम करण्याचं भविष्य कधीच धोक्यात नाही. उलट साच्यातले डायरेक्ट गणपती बनवण्याचं भविष्य धोक्यात आहे. कारण कलाकार, मातीकाम करणं हा कलाकार आहे आणि त्याची कला तर कोण हातात नाही, मेंदून काढू शकत नाही. जे साच्यातनं काढून घालून करतात त्यांचे साचे कधी बाद होऊ शकतात काय माहिती. तर मुख्य मातीकामवालाच मेन आहे याच्यामध्ये, आणि ते माझ्या मताप्रमाणे ते खरे मूर्तिकार आहेत, कारण ते मातीतनं गणपती घडवतात. बरोबर मित्रांनो, हा पॉईंट खरं तर तुम्ही लक्षात घेण्यासारखा आहे की ज्याच्याकडे मातीकाम आहे खरं तर त्याला मरण नाही, असं कधी 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 बोललं तर वावगं ठरणार नाही. त्यासोबतच काका अजून एक प्रश्न आहे की तुम्ही रेखाचित्रकार सोबत तुम्ही ड्रेपरी वर्क सुद्धा करता आणि शिवाय तुम्ही मूर्तिकार सुद्धा आहे. प्रत्येक सर्व गुणाने तुमच्या हातामध्ये कला आहे. तर ह्याचा वापर तुम्ही एक तुमची सुरुवात कशी काय होती, जरा मला ते आता ऐकायला आवडेल. सुरुवात म्हणजे ॲक्च्युली म्हणजे तुम्ही माझं सुरुवातीपासून म्हणता की आता म्हणजे कामापासून आपल्या कामापासून माझं तर रेग्युलर माझं स्केचिंग वर्षभर चालूच असतं. ते चित्र आणि मला वर्षभर मला विचारणं असते ते चित्रांचं वगैरे, म्हणजे माझं प्रदर्शन असतं, त्यात मी बिझी असतो. बरोबर. कालाघोडा फेस्टिवलमध्ये असतात बरेच शासनाचे किंवा असं प्रायव्हेटली जे मला एक्झिबिशनसाठी बोलवणं, तिथे मी एक्झिबिशन मला करत असतो. आणि जसं मग गणपती उत्सव जवळ आलं की साधारण 1-2 महिन्यावरती वगैरे आलं की मग माझं ड्रेपरीचं वगैरे म्हणजे रिक्वायरमेंटप्रमाणे मी माझं ते मार्केट त्या पद्धतीत शोधणं चालू होतं की बाबा नवीन बॉर्डर कसे आल्या, कापड नवीन कोणतं आलं, असं का सर्वे चालू असतं. आणि मग नंतर बॉर्डर झालं की मग तसं मग टेलरकडे शिवून वगैरे चालू असतं. आणि माझ्या मूर्तीचं म्हटलं तर मी एक भायकाचा भालचंद्रच बनवतो, त्यामुळे मी त्यात फुल माझं 100% कॉन्सन्ट्रेशन असतं, कारण तो माझा होम ग्राउंड आहे आणि तिथूनच मी सुरुवात केली. तर ते जिव्हाळ्याचा विषय आणि बरेच इनोव्हेशन्स या गणपतीपासून सुरुवात झालेली, फार क्वचित लोकांना माहिती आहे. जसं आता काका तुम्ही उल्लेख केलात की ड्रेपरीचा, तर मला आठवतं की तुम्ही म्हणजे आपल्या खेतवाडीचा गणराज, खेतवाडीचा गणराज, त्यानंतर आपला फोर्टचा इच्छापूर्ती, उमरखाडीचा राजा, उपनगरचा राजा, त्यानंतर आपला
इच्छापूर आपला भायखळाचा भालचंद्र तर हां. आहेच. तर मग इतके सारे गणपती आणि त्यामध्ये चिंतामणी. हां. तर इतकं सगळं कसे काय ड्रेपरी वर तुम्ही मॅनेज करताय, म्हणजे कुठेही कलर सेम मॅच नाही झाला पाहिजे किंवा प्रत्येक त्या मूर्तीला ते सुटेबल झालं पाहिजे, हे कसं काय मॅनेज होतं? नाही, मॅनेज म्हणजे अगोदर याच्यावरती स्टडी असतो प्लस मंडळाची पण काही रिक्वायरमेंट जातात. मंडळाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मी शक्यतो ते अरेंज करतो. कारण त्यांचं पण प्रत्येकाचं एक वर्षभर विचार करतात की बाबा गणपतीला ह्या कपड्यात सजावं की आगमनाला हे कपडे मंडळाचं पण असतं. हो. तसं मी बहुतांशी माझं असतं, त्यांची सजेशन विचार मी सजेशन देतोच त्यांना. पण मंडळाच्या चॉईसप्रमाणे मी करतो आणि प्लस त्यात मी वेगळं पण काय त्याचा शोध घेतो आणि तसं मी करतो मग गणपती आता असं dressing. म्हणावं लागेल का की ड्रेपरीमध्ये सुद्धा एक नवीन ट्रेंड येतोय? हां. कारण आपण असं म्हणायला बघायला गेलं तर म्हणजे आधी जुन्या काळामध्ये बघायला गेलं तर गणपती ज्यावेळी आगमन होतं किंवा आपण घरी आणतो त्यावेळी ते पिवळ्या पितांबरामध्ये असतो हम्म. किंवा एक साधारणतः लालमध्ये वगैरे निळा. हल्ली हल्ली इंग्लिश कलर्स किंवा एक आता बघायला गेलं तर काही आपण ह्याच्यामध्ये प्रिंटिंग असलेलं सुद्धा आपण एक पितांबर नेसवलं. हम्म. तर मग हा नवीन एक ट्रेंड म्हणावा का? ट्रेंड नाही, पण एक लोकांना असं वाटतं की बाबा की काहीतरी नवीन करू. आजकाल प्रत्येकाला काहीतरी नवीन करायचं असतं. पण माझ्या मते मला गणपतीला सोहळं हे प्लेनच असलेलं चांगलं दिसतं. कधी कधी ऑलवेज गणपतीला कारण आपलं सोहळं प्लेनच असतं. हे डिझायनर ठीक आहे, तात्पुरतं कधीतरी फॉर ए चेंजेस ओके, पण आपलं पारंपरिक हिशोबाने बघितलं तर ते अगदी म्हणजे प्लेन धोतरच चांगलं दिसतं ते. क्या बात आहे. त्यानंतर असा एक प्रश्न आहे माझ्याकडे की आपला जो भायखळाचा भालचंद्र आहे, हम्म. मध्य भायखळाचा भालचंद्र, ह्यामध्ये तुम्ही भरपूर आतापर्यंत कन्सेप्ट आणलेले होते. हम्म. म्हणजे जसा अष्टसिद्धी गणेश आहे, त्यानंतर लास्ट जो आपला हत्तीवरचा गणपती होता गणराज. गणराज, त्यानंतर एक मध्ये मूर्ती होऊन गेली की बटरफ्लायवर होती. हम्म. तर ती का? त्याच्यामागे काही होतं का कारण? नाही, बटरफ्लाय असं का म्हणजे मला वाटलं की फुलपाखराला मानव रूप दाखवलं मी जरा हम्म. त्या हिशोबात, म्हणजे थोडंसं जरा क्रिएटिव्ह लिबर्टी घेतली आणि जरा काल्पनिक विषय होता. तर कारण फुलपाखर कसं नाजूकसं असतं आणि ते गणपती बाप्पा पण तेवढा नाजूक शोभून दिसलं, जरा वेगळं वाटलं मला करायला आणि त्याला मानव रूप दिलं मी. आणि मला पर्सनली वाटतं की प्रत्येक जे वाहन वगैरे त्याला मी मानव रूपात आणायचा मला एक एक प्रयत्न असतो वेगळा जरा, त्यामुळे ते जवळचं वाटतं. आणि तुमची मूर्ती सुद्धा एकदम खूप सुबक अशी आहे, एकदम तिचा चेहरा सुद्धा खूप गोड आहे त्या बाप्पाचा. तर तो कसा काय चेहरा वगैरे आकार आपण पहिल्यापासून कसं काय ते ॲक्च्युली ते चेहरा आकार म्हणजे ॲक्च्युली ते मूर्त वगैरे ती म्हणजे वेलिंग मास्तरांचीच आहे ती. ती मी रावले साहेबांकडनं त्यांनी मला दिली आणि त्याच्यावर मीच बनवतो. बाकी सगळं कन्सेप्ट वगैरे वाईज माझं असतं. बाकी मूळ गणपती हा वेलिंग मास्तरांचाच आहे. किंवा ही गोष्ट खरं तर मला असं वाटतं भरपूर जणांना माहिती नसेल, जी आज ह्या माध्यमातून तुमच्याकडून आपल्याला कळते. त्याशिवाय ह्या वर्षी काय पाहायला मिळेल मग? तर यावर्षी प्रयत्न करेल जरा जरा काय म्हणजे ठीक आहे, गणपती तोच असणार माझा. हो. नवीन असं काय नसणार. पण चेहरा तोच आहे आपला. नाही आणि बोलतात ना Concept की मग काय म्हणतात की आपले काहीतरी नवीन नाही. एक वेगळा माझा गणपतीचा काय थोडक्यात मी सांगतो की कसं वाटतं की ते एक त्याचा गणपती तोच पण रुबाब वेगळा. वा, असं गणपतीच पण रुबाब. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि त्यासोबत आता जसं आपला ड्रेपरीचा सुद्धा विषय चालू होता, तर आता जे सध्याचे जे युग आहे, जे आता नवीन तरुण पिढी सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये उतरते आहे, येस. बरोबर? तर ती ड्रेपरी कलाकारामध्ये ते लोक सुद्धा स्टेपलरचा भरपूर वापर होतो. अच्छा. पण तुमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला क्वचित कुठेतरी पाहायला मिळतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्या नवीन तरुण मुलांना? नाही, माझं म्हणणं काय की स्टेपलरचा वापर असा असावा की ज्या गणपतीला टच होता कामा नये किंवा बरोबर. गणपतीला इजा होता कामा नये. कारण काय असतं की शास्त्राप्रमाणे एकदा गणपतीची पूजा केली की त्याला आपण कोणती इजा पोचवायची नसते, कारण ती विटंबना म्हटली जाते. देवाला इजा पोचवणं ही विटंबना आहे. आणि एकदा गणपतीला मी स्टेपलर मारतो, पण अशा ठिकाणी असतं की जिथे गणपतीला टच होत नाही ते पिना. बरोबर. कारण शेवटी देव आहे तो. देव आहे. देवाचा पावित्र्य आपणच आहोत आणि आपणच ते जपलं पाहिजे. आपण हिंदू आहोत. बरोबर. ठीक आहे, व्यवसाय म्हणून तुम्ही व्यवसायामध्ये एवढा आपण विचार नाही करत की आता काय काय लोकांनी हे पण बघितलं की मुलांनी स्टॅपलर मारलेल्या गणपतीला परत स्टॅपलर खेचतात आणि परत स्टॅपलर मारतात. जरा विचार करा, त्याच ठिकाणी जर साक्षात देव असला तुम्ही देवाला असं कराल का? खूप मोठं विधान आहे. तुम्ही कराल का? नाही करणार ना. कारण देवाला आपण इजा पोहोचवतो आणि कुठेही विटंबना की पैसे काही दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. त्यामुळे कटाक्षाने गोष्टी मी पाळतो आणि मी दुसऱ्या नवीन मुलांना सांगितलं की असं करू नका. कारण मी स्वतः
स्टॅपलर केलेला गणपती असेल, मला मंडळ बोललं तरी मला लाखो रुपये करोडो रुपये जगाची संपत्ती ठेवली तरी मी ते त्याला हात लावत नाही. का हे माझा पहिल्यापासूनचा फंड आहे क्लिअर. कारण मी देवाला मानतो आणि गणपती जे काही गणपतीमुळेच आहे. गणपती काय आपल्याला उपजीविकेचं साधन होण्यासाठी देव नाही तो. त्याचा विचार करावा. बरोबर बरोबर. खूप 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 मस्त वाटलं की म्हणजे तुम्ही जे काही संभाषण केलं हे खूप काय म्हणता येईल एक अभ्यासपूर्वक आहे त्या गोष्टीचा. त्यासोबत आता जी नवीन तरुण पिढी उतरते ह्याच्यामध्ये, सध्या मी जेनझीला घेऊन पकडतो. ती जेनझी आत्ता जो हा काळ येतोय, पुढे ह्यांचे जे पालक आहेत हे आपल्या मुलांना मूर्तिकार म्हणून पाहतील का, की हा व्यवसाय सुद्धा आहे? ना, हा व्यवसाय आहे, पण या व्यवसायामध्ये बरेच चॅलेंजेस आहेत. आता मुंबईत म्हणाल तर सगळ्यात मोठं चॅलेंज जागेचं आहे. बरोबर. जागा, फायनान्स आणि लेबर कॉस्ट हे आता दरवर्षी वाढत चाललेलं. त्यामुळे याचा कुठपर्यंत काय याचा ग्राफ जाईल काय सांगता येत नाही. आणि हा जवळजवळ आता जरी याचे मालक जरी आपले मराठी माणसं असले तरी आता हा जवळजवळ मला वाटतं 90 ते 95% हा व्यवसाय जो डिपेंड आहे आता हे परप्रांतावर डिपेंड आहे. म्हणजे थोडक्यात बिहारी आणि आपले जे असतात ना उत्तर भारत यांच्यावर डिपेंड झालेलं आहे. ती लोक सध्या आपल्याकडे त्यांच्यावरच आहे डिपेंड. कारण आपले इथे कामगार म्हणून जास्त आपले मराठी माणसं आहेत ती यायला मागत नाही. तर या मुद्द्यावर माझा एक डोक्यात एक विचार आला की आपले जे शेतकरी जे बोलतात ना आत्महत्या करतात वगैरे, ते एक ठराविक काय ते विदर्भात यासाठी, तर माझा असं डोक्यात विचार आला की का म्हणून सरकारने त्यांना गणेश उत्सवामध्ये त्यांना इथे बोला की ज्या काळात पाऊस असतो तेव्हा इथे मुंबईतून ते गणपती कारागिरी करून ते त्यांचे उपयोग साधू शकतात. त्यामुळे एक आपलेच मराठी माणसाला एक व्यवसाय मिळेल आणि त्यांचे ते जे होत आहे घटना घडणार नाही. आणि तेच आपले भाऊबंद आहेत. तर त्यांना इथे आणलं किंवा त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांची राहायची सोय केली तर एक वेगळी आपली मराठी शक्ती तयार होईल. म्हणजे आपल्याला परप्रांतावर अवलंबून राहता येणार नाही. तर हा कुठेतरी विचार शासनाच्या लेवलला आणि आमच्या मूर्तिकाच्या लेवलला केला पाहिजे तर फार बरं होईल. जेणेकरून आपले भाऊ जे नाहक बळी जातात ते आपले ते वाचतील आणि तेच मला तेवढं वाटतं. बरोबर. म्हणजे जेणेकरून दोन्ही होईल, कारण की सध्या परप्रांतीय येतातच आहेत, हा तर एक विषय आहे. आणि त्याशिवाय त्यांची कामाची जिद्द खूप आहे बघायला गेलं तर. ते आहे. कारण ते आज एका मूर्तिकाराकडे काम करत आहेत सकाळी, तर ते संध्याकाळी दुसऱ्याकडे पण त्यांचं मी बघितलंय ते काय काय परप्रांतीय म्हटलं काय म्हणतात, पण त्याच्यामध्ये कामाची चिकाटी भरपूर आहे. आणि ते मुळात कसं असतं ते त्यांचा मोटिव्ह काय पैसे कमवायलाच आलेले असतात. त्यासाठी ते अहोरात्र कष्ट करतात. ठीक आहे, त्याला कष्ट करतातच ते, त्याबरोबर वादच नाही. पण इथे आपल्या माणसं कमी का पडतात? तर आपण आपल्याच माणसांना समजा ट्रेनिंग दिली त्या विदर्भातल्या त्यासाठी जे शेतकरी आतमध्ये तिथले जर लोकांच्या मुलांना नवीन मुलांना बोलले ते ट्रेनिंग दिली तर एक नवीन म्हणजे आपल्याच माणसं आपण जगू ना. बरोबर. खरं तर मित्रांनो ही गोष्ट खूप गांभीर्याची आहे आणि ह्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे. त्याशिवाय काका मला असं विचारायचं आहे की प्रत्येक मूर्तिकाराच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक एका कलाकाराच्या आयुष्यामध्ये एक त्याचा डाऊनफॉल असतो की त्याचा पडता काळ सुरू असतो. तुमच्या आयुष्यामध्ये तो पडता काळ होता का? पडता काळ मूर्तिकाराच्या आयुष्यात असं काय माझं तर असं भरपूर त्याच्या हातातून निघून जातात ना, असं काय नाही आतापर्यंत तर असं काही घडलं नाही. ते काय नाही, आता माझ्या बाबतीत म्हणाल तर मी लकी आहे म्हणाल की एक मंडळ गेली की माहिती 3 मंडळ माझ्या जास्त येतात. काय माहिती देवाचा माझ्यावर आशीर्वाद आहे. त्यामुळे मला असं आजपर्यंत झालं नाही, पुढचं मला माहीत नाही. बघूया आता पुढे काय होतंय. आणि आता तसं बघायला आता माझे आता एज होत चाललं तर आय डोंट नो मी कितपर्यंत केवढं सस्टेन करू शकतो. पण प्रयत्न करणार, जब तक सांस है तब तक काम करेंगे, बाप्पा को सजाएंगे. वा वा वा, कमाल कमाल कमाल. आणि सोबतच की ही फील्ड जी आपली आहे ही खरं तर ना इंजिनिअरिंग, मेडिकल ह्या सगळ्यापेक्षा ना खरं तर खूप कठीण आहे बघायला गेलं तर. जिथपर्यंत लोक फक्त एक शेवटचं आपलं म्हणजे बाप्पा मंडपाच्या बाहेर होतोय, सगळ्यांसमोर रिव्हील होतोय, तो एक पूर्ण एक पिक्चर बघतात असं म्हणायला. पण त्याच्या पाठी जी कष्ट आहेत, मेहनत आहे, ही खूप कठीण आहे. तर ही फील्ड पुढे तुम्हाला काय वाटतं 5 वर्षानंतर याचं काय असेल, किंवा 5 वर्षानंतर गणेशोत्सव मुंबईमध्ये कसं आपल्याला पाहायला मिळेल? 5 उत्सवानंतर 5 वर्षानंतर मला तर असं दिसतंय की आता बघायला गेलं तर नवीन जी पिढी आहे प्रत्येकाला उत्साह वाढलेला आहे. पण कुठेतरी मला हेही दिसतं की आता जे मुलं आता कॉर्पोरेट सेक्टरला कामाला त्यांना आता कामातनंच वेळ मिळत नाही. त्यांना कामातनंच वेळ मिळत नाही. तर मला भीती हे वाटते की उद्या गणेशोत्सव काय होणार. कारण काय असतं
आमच्या अगोदरचा काळ आहे की आमच्या काळात एवढे त्यावेळेला कामाचे तास हे नेमलेले असायचे. आता कॉर्पोरेट लेवलला तेवढंसं राहिलेलं नाही. त्यांचे कामाचे तास भरपूर असतात. प्लस आणि आता मुंबईत म्हणा तर जागेचा प्रॉब्लेम येतच जाणार आणि आता जिथे तिथे आणि मुख्य मी बघितलं की गणेश उत्सव कुठे तर चाळींमध्ये अशा ठिकाणी आपला वाढलेला आहे. आता बरोबर. टॉवरमध्ये तो कुठपर्यंत कितपर्यंत जाईल काय माहीत नाही मला, कारण टॉवर गणपतीपेक्षा उंच व्हायला लागले. तर कळत नाही की तिथे उत्सव कसा टिकेल कसं पुढे. टिकेल? 5 वर्षानंतर ठीक आहे, पण मला कुठेतरी थोडाफार डाऊट वाटतं की माझी इच्छा आहे की उत्सव कायमस्वरूपी असणार, तो राहणारच. पण त्याचं स्वरूप काय असेल कळत नाही मला. कारण ह्या एवढ्या कॉन्क्रीट जंगलामध्ये आपल्या गणपतीला कुठे जागा मिळेल मला ह्याचंच कळत नाही पुढे काय होईल. खरं तर खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आपल्या पुढे. त्याशिवाय काका आता जे आपण सध्याचे जे मूर्तिकार पाहतोय त्याबद्दल तुमचे काय मत आहेत? की म्हणजे सध्या नवीन नवीन एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही प्रभावळ्यामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. जसं आपला कुणाल दादा आहे, ज्याची ओळख आहे की पूर्ण त्याने प्रभावळ्यामध्ये एक नवीन एक रूप आणलं होतं. सध्या अरुण दादा आहे, ज्याने बॅलेन्सिंग करून एक दाखवलेलं आहे. पण आता ह्याच बरोबर तुम्हाला पूर्वीचे आपले जे मूर्तिकार घडून गेलेत, जसं वेलिंग मास्तरांपासून बागवे आर्ट्स आहेत आपल्या आताचे, तर ह्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनीच आज पाया रचला ना. येस. त्यांनी पाया रचलं मला सगळं घडलं पुढे. या लोकांनी पाया नसल्यातलं पुढचं काय घडलंच नसतं ना. आज मोठ्या गणपतीची सुरुवात वेलिंग मास्तरांनी केली. बरोबर. ते गणपती सौंदर्य आणण्याचं वगैरे हे सगळं काम मोस्टली श्याम सारंग, राम सारंग यांनी केली. बरोबर. त्यात बागव्यांचा केवढा मोठा हात आहे. बागव्यांनी पण काही गोष्टी रचल्या पुढे. म्हणून हा या लोकांना विसरून चालू शकत नाही. कारण आज हे खरे लेजंड आहेत. हे सगळे जे मूर्तिकार आहेत हे लेजंड आहेत. त्यात विजय खातू, बरोबर. ते तर सगळ्याचे लेजंड होते. आज त्यांनी जे पाया रचले म्हणून आज गोष्टी घडत चालल्या ना पुढे. आज त्यांनाच फॉलो करत चालले ना तुम्ही. तर हे फार जुने लोक फार महत्वाचे. कारण मी बोलतो कधी माझं म्हणणं आहे की आपण आपलं मूळ विसरू नये कधीच. ज्यांनी मूळ विसरलं तर आपण टिकू शकत नाही क्षेत्रामध्ये. आणि मी हे स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. जे आपलं बोलतात मूळ विषयाचे अस्तित्व पण राहिलं नाही त्यांच्या इथे कधी. बरोबर आहे. त्यासोबतच काका एक असं आहे की आता थोडा आपण रॅपिड फायर घेऊया. जरा एक 5-10 फटाफट एकदम गोष्टी होऊन जाऊ द्या आपल्यामध्ये. की चला आपण रॅपिड फायर सुरू करतो मित्रांनो. तर माती की पीओपी? हा प्रश्न जरा, कारण मला एवढं कळतं मातीशिवाय पीओपीचा बनू शकत नाही. कारण माती सुरुवातच आहे. मातीची डाय बनल्यानंतर मग पीओपीचा गणपती घडेल. बरोबर. शेवटी एकमेकाला दोन्ही पूरक आहे. गणपतीचा सर्वात आवडता अवतार कोणता? म्हणजे मला आवडता अवतार असं मोस्टली आता बघायला गेलं तर आता द्वापरयुगातल्या लोकांना गजाननच आवडतो, उंदरावरचा. पण मला पर्सनली मयुरेश्वर अवतार आवडतो. वा वा वा. एक मूर्तिकार म्हणून, आता एक आम्ही भाविक म्हणून ती मूर्ती पाहतो, पण एक मूर्तिकार म्हणून जी आपण एक मूर्तिकाराने एक मूर्ती रचलेली आहे, ती ज्यावेळी विसर्जन होते त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर तर ती भावना काय असते? त्यावेळेला वाटतंच ना की ज्या गणपतीचा आपण म्हणजे मीच कशाला बरेच प्रत्येक गणेश भक्त ज्यावेळेस गणपतीचं विसर्जन होतात त्या डोळ्यातनं पाणी येतं. कारण प्रत्येकजण या गणपतीची वर्षभर वाट बघत असतो आणि तो आपल्या सोडून जाताना नॅचरली वाईट वाटणारच. आणि आम्ही कलाकार म्हणून तर आमची अख्खा जी गणपती रूपाने कलाकार बनवते, ती कला अक्षय समुद्रात जाते, पाण्यात जाते. तर आम्हाला त्याचा विचार करतो बाबा आपण एक घडवलेली गोष्ट अशी सहज जाते तर वाईट वाटणारच ना. बरं. तर येस, धन्यवाद काका की इतकं तुम्ही छान मला वेळ दिलात. त्याशिवाय जर एक अजून एक दोन प्रश्न म्हणजे हरकत नाही, विचार हवे तेवढे विचारा. सध्याचं जे काळ आता ह्या नवीन पिढीच्या हातामध्ये जे मूर्तिकार आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जसं आपल्याला आपण एक हे करूया की तुम्हाला बेस्ट कोण वाटतं यांच्यामध्ये? तर बेस्ट असं सांगायचं तर सगळेच बेस्ट आहेत आपापल्या लेवलने. प्रत्येकजण बेस्ट आहेत. प्रत्येकजण काहीतरी स्वतःचं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत आहे. चांगली गोष्ट आहे ती. आणि बहुतेक मला वाटतं प्रत्येकाने कॉम्पिटिशन स्वतःशी करावी इतरांशी करण्यापेक्षा, तर काम अजून चांगलं होईल. हे माझं सजेशन आहे प्रत्येकाने. आणि ते करतीलच, सगळेजण चांगलं करतील. क्या बात आहे. ठीक आहे, चालेल. तर येस काका, थँक्यू सो मच की तुम्ही इतका छान वेळ दिलात. आणि जे काही तुमचं तर स्वप्न आहे जे पुढे जे तुम्ही पाहताय त्यामध्ये तुम्हाला नक्की यश लाभो.
तर सोबतच की जे आपण रेखाचित्राचं तुम्ही वर्कशॉप माझ्यामध्ये तुम्ही करत असता, हां. तर जरा त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या. नाही, वर्कशॉप तर आता यावर्षीच म्हणजे यावर्षी केलं होतं चालू. आता मला मध्येच बरेचशा काय दुसऱ्या काही कमिटमेंट्स होत्या, त्यामुळे मला वेळ मिळाला. पण आता मी जसंच माझा यावेळेला गणपती वगैरे नवरात्री संपेल, तर मी परत माझं गणपती स्केचिंगचं वर्कशॉप चालू करणार आहे. आणि त्याचे बॅचेस वगैरे करणं चालू मी तसं. कारण तुमच्या माध्यमातूनच आता पुढे आम्हाला रेखाचित्रकार पुढे पाहायला मिळणार आहेत. नाही, आणि तुमचं जग त्यांचं आहे, तर निदान ते AI आणि ह्याच्यावर डिपेंड न राहता तुमच्या हातून ते कला शिकत जावी हीच आमची इच्छा. त्यामुळे म्हटलं की तुम्ही एक व्यवस्थित सांगून ठेवा आपल्या प्रेक्षकांना. चालेल. माझं म्हणणं आहे काय की यावरती डिपेंड राहण्यापेक्षा स्वतः तुम्ही हाताने स्केच बनवा. आता माझ्या तुम्ही यावरती मी जे केलं हे आत्ता हल्ली चालू केलं. हे पण कसं काय की माझं स्केच जे झालेले स्केच तेच मी यावरती करून बघितले की कसे दिसतात कसे ते दिसतात. ॲज ए मूर्ती. पण आता याचा फायदा काय झाला की मी आता काय तो म्हणजे मंडळ येतात माझ्याकडे, मी त्यांना स्केच पण देतो आणि यावरती करून पण दाखवतो की कसं दिसेल. म्हणजे त्यांना एक अंदाज येतो की गणपतीची मूर्त कशी दिसेल. काही नाही तर एक कारण पेपर कसा फ्लॅट असतो, पेपरचा अंदाज येत नाही, ते डेप्थ म्हणजे त्याचा म्हणजे किती आतमध्ये किती Detailing. बाहेर डिटेलिंग सगळं दिसत नाही, ते याच्यामध्ये कळून जातं. आणि त्यामुळे फायदा काय होतो की मूर्ती करायला मूर्ती मला सोपं जातं आणि मंडळाला अगोदर आयडिया येते की माझा गणपती कसा दिसणार आहे. बस तेवढाच माझा त्याला विचार आहे जोडूनच याच्यामध्ये. एक हे आहे की सध्याच्या काळामध्ये, आता तुमच्या काळामध्ये काका त्यावेळी रेखाचित्र फक्त मंडळापुरती माहिती होती. आता सध्या फोनमुळे बऱ्याच जणांना मूर्ती आधीच कळून येते. जसं एक परळचा महाराज आहे मंडळ आहे, हम्म. त्यांचा एक असं दरवर्षी आहे की ते कधीच रेखाचित्र बाहेर आणत नाहीत, अच्छा. किंवा अरुणदादा त्यांची चित्र बाहेर आणत नाही, किंवा मूर्तीचं फर्स्ट लुक वगैरे आधी ते टाकत नाहीत. ते जे काही आहे ते भाविकांना पहिल्या क्षणामध्ये त्यांना डोळ्यामध्ये त्यांना सामावून घ्यायचं, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहायचा असतो. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आधीच्या काळामध्ये सुद्धा माझ्या मते रेखाचित्र वगैरे असे कुठे रिव्हील केली जात नाही, नव्हती. नाही. आता सध्या हे जे चाललं आहे रेखाचित्र रिव्हील करणं, किंवा तो डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत दाखवणं आणि मूर्ती कशी येणार आहे याची एक काय म्हणता येईल, एक सुरुवात त्यांना एक कळून जाते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं सिक्रेट ठेवलं तेवढं बरंच असतं ना. सिक्रेट का मजा कोणी ऑरी रहता. तुम्ही अगोदरच दाखवून द्याल तर त्याला काय तेवढं म्हणजे तेवढं लोक क्युरिओसिटी राहत नाही. क्युरिओसिटी निर्माण होणं पण महत्त्वाचं जरुरी आहे. बरोबर. आता तसं तर बघायला स्केच हा प्रकारच नव्हता कधी. हे चालू झालं आणि नंतर मग ते त्या गोष्टी पुढे गेल्या आणि प्रत्येकाला आता काय झालं की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी इव्हेंट करायचा असतो. तसा हा एक इव्हेंटच मी म्हणेल. बरोबर. आणि त्याशिवाय काका तुम्ही बऱ्याच मूर्तिकारांबरोबर जुन्या काम केलेलं आहे, जसं वेलिंग मास्तरांपासून. जरा मला त्यांची एक आठवण, जसं तुम्ही विजय खातू सरांसोबत सुद्धा काम केलं बरेच वर्ष. आता वेलिंग मास्टर बोलते ॲक्च्युली काम नाही, मी त्यांचं जाऊन डोळ्यांनी प्रत्यक्ष काम पाहिलं. मी लहान असताना मी जाऊन पेपरात संध्याकाळ वगैरे मध्ये यायचं त्यावेळेला की असं गणपतीचं काम चालू आहे गणेश गल्लीत. तर मी सगळ्यात पहिला गणपतीपासून त्यांचं काम पाहायला जायचो तिथे. मी लहान होतो फार. मंडपातनं असं मंडपाच्या ताडपत्रीतनं असं वाकून वगैरे भीती वाटायची त्यांची, कारण ते फार स्ट्रिक्ट होते तसे. तर आम्ही लहान मुलांना आणि मी तासंतास जाऊन तिथे बघायचो कसं काय करतात काय नाही. तर म्हणजे माझं मूर्तिकारामध्ये पहिलं लक्ष म्हणजे लक्षात राहण्यात वेलिंग मास्तर. त्यांच्या नंतर मग त्यांच्यासारखेच गणपती विजय खातूंकडे होते. मग आमचा नंतर मी फार लहानच तरी आमचं मंडळाने मी सांगितलं की आपल्याला वेलिंग मास्टर, मग वेलिंग मास्टर करूया. तर वेलिंग मास्तरांकडे गणपती फार कमी होते, फार कमी गणपती करायचे, लिमिट गणपती. त्यामुळे तसेच गणपती सेम विजय खातूंकडे असायचं. तर मग त्यांच्याकडे आमचं मंडळ गेलं आणि मग ते मी त्यावेळेला बोललो आणि त्या गोष्टी घडल्या. नंतर विजय खातूंबरोबरचा पुढचा सगळा प्रवास मला प्रवास चालू झाला आयुष्याचा माझा. तिथं त्यांच्या कानात बरंचसं गोष्टी शिकलो. ते माझे बोलतात ना एक मित्रही झाले, माझे मेंटरही झाले, माझे डायरेक्टर, गुरु सगळं सगळं का तेच होते. आणि माझं आयुष्यातलं बऱ्याच काळ जे मला नॉलेज मिळालं तिथूनच मिळालं, त्यांच्या कारखान्यातनं. ऑब्झर्वेशनवर मी सगळं त्यांना ऑब्झर्व करायचं कसं करतात. आणि एक गोष्ट सांगायची आहे की मला एक फार की त्यांच्याकडे कधीही मी गेलो की मला ते लगेच मी आलो ना, काय माहिती त्याला माझ्या वेगळं प्रेम होतं. आलं की पटकन ते कोणाला सांगे प्रकाशला खुर्ची दे, बाजूला बसवायचे. म्हणजे हा रिस्पेक्ट मला त्यांच्याकडनं मिळाला. ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासारख्या कलाकारासाठी. खूप तुमचं चांगलं घट्ट नातं होतं ते. घट्ट नातंच होतं ते. थोडं एक इमोशनल की म्हणजे एक मूर्तिकार म्हणून, आता एक आम्ही भाविक म्हणून ती मूर्ती पाहतो, पण एक मूर्तिकार म्हणून जी आपण एक मूर्तिकार आणि एक मूर्ती रचलेली आहे, ती ज्यावेळी विसर्जन होते त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर तर ती भावना काय असते? त्यावेळेला वाटतंच ना की ज्या गणपतीचा आपण म्हणजे मीच कशाला प्रत्येक गणेश भक्त ज्यावेळेस गणपतीचं विसर्जन होता त्या डोळ्यातनं पाणी येतं. कारण
प्रत्येक जण या गणपतीची वर्षभर वाट बघत असतो आणि तो आपल्या सोडून जाताना नॅचरली वाईट वाटणारच. आणि आम्ही कलाकार म्हणून तर आमची अख्खा जी गणपती रूपाने कलाकार बनवते कला अक्षय समुद्रात जाते, पाण्यात जाते. तर आम्हाला त्याचा विचार करू बाबा आपण एक घडवलेली गोष्ट अशी सहज जाते तर वाईट वाटणारच ना. बरं. तर येस, धन्यवाद काका की इतकं तुम्ही छान मला वेळ दिलात. त्याशिवाय जर एक अजून एक दोन प्रश्न म्हणजे असे हरकत नाही, विचारा, की हवे तेवढे विचारा. सध्याचं जे काळ आता ह्या नवीन पिढीच्या हातामध्ये जे मूर्तिकार आहेत हम्म. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जसं आपल्याला आपण एक हे करूया की तुम्हाला बेस्ट कोण वाटतं यांच्यामध्ये? तर बेस्ट असं सांगायचं तर सगळेच बेस्ट आहेत. आपापल्या लेवलने प्रत्येकजण बेस्ट आहेत. प्रत्येकजण काहीतरी स्वतःचं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत आहे. चांगली गोष्ट आहे ती. आणि बहुतेक मला वाटतं प्रत्येकाने कॉम्पिटिशन स्वतःशी करावी इतरांशी करण्यापेक्षा. तर काम अजून चांगलं होईल. हे माझं सजेशन आहे प्रत्येकाने. आणि ते करतीलच, सगळेजण चांगलं करतील. क्या बात आहे. ठीक आहे चालेल. तर येस काका, थँक्यू सो मच की तुम्ही इतका छान वेळ दिलात आणि जे काही तुमचं स्वप्न आहे जे पुढे जे तुम्ही पाहताय त्यामध्ये तुम्हाला नक्की यश लाभो. तर सोबतच की जे आपण रेखाचित्राचं तुम्ही वर्कशॉप माझ्यामध्ये तुम्ही करत असता, हां. तर जरा त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या. नाही, वर्कशॉप तर आता यावर्षीच म्हणजे यावर्षी केलं होतं चालू. आता मला मध्येच बरेचशा काय दुसऱ्या काही कमिटमेंट्स होत्या, त्यामुळे मला वेळ मिळाला. पण आता मी जसंच माझा यावेळेला गणपती वगैरे नवरात्री संपेल तर मी परत माझं गणपती स्केचिंगचं वर्कशॉप चालू करणार आहे. आणि त्याचे बॅचेस वगैरे करणं चालू मी तसं. कारण तुमच्या माध्यमातूनच आता पुढे आम्हाला रेखाचित्रकार पुढे पाहायला मिळणार आहे. नाही, पुढचं जग त्यांचं आहे. तर निदान ते AI आणि ह्याच्यावर डिपेंड न राहता तुमच्या हातून ते कला शिकत जावी हीच आमची इच्छा. त्यामुळे म्हटलं की तुम्ही एक व्यवस्थित सांगून ठेवा आपल्या प्रेक्षकांना. चालेल. माझं म्हणणं काय की यावरती डिपेंड राहण्यापेक्षा स्वतः तुम्ही हाताने स्केच बनवा. आता माझ्या तुम्ही यावरती मी जे केलं हे आत्ता हल्ली चालू केलं. हे पण कसं काय की माझं स्केच जे झालेले स्केच तेच मी यावरती करून बघितले की कसे दिसतात कसे ते दिसतात? ॲज ए मूर्ती. पण आता याचा फायदा काय झाला की मी आता काय तो म्हणजे मंडळ येतात माझ्याकडे, मी त्यांना स्केच पण देतो आणि यावरती करून पण दाखवतो की कसं दिसेल. म्हणजे त्यांना एक अंदाज होती गणपतीची मूर्त कशी दिसेल. काही नाही तर एक कारण पेपर कसा फ्लॅट असतो, पेपरचा अंदाज येत नाही, ते डेप्थ म्हणजे त्याचा म्हणजे किती आतमध्ये किती Detailing. बाहेर डिटेलिंग सगळं दिसत नाही, ते याच्यामध्ये कळून जातं. आणि त्यामुळे फायदा काय होतो की मूर्ती करायला मूर्ती मला सोपं जातं आणि मंडळाला अगोदर आयडिया येते की माझा गणपती कसा दिसणार आहे. बस तेवढाच माझा त्याला विचार आहे जोडूनच याच्यामध्ये. एक हे आहे की सध्याच्या काळामध्ये, आता तुमच्या काळामध्ये काका त्यावेळी रेखाचित्र फक्त मंडळापुरती माहिती होती. आता सध्या फोनमुळे बऱ्याच जणांना मूर्ती आधीच कळून येते. जसं एक परळचा महाराज आहे मंडळ आहे, हम्म. त्यांचा एक असं दरवर्षी आहे की ते कधीच रेखाचित्र बाहेर आणत नाहीत अच्छा. किंवा अरुणदादा त्यांची चित्र बाहेर आणत नाही किंवा मूर्तीचं फर्स्ट लुक वगैरे आधी ते टाकत नाहीत. ते जे काही आहे ते भाविकांना पहिल्या क्षणामध्ये त्यांना डोळ्यामध्ये त्यांना सामावून घ्यायचं, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहायचा असतो. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आधीच्या काळामध्ये सुद्धा माझ्या मते रेखाचित्र वगैरे असे कुठे रिव्हील केली जात नाही, नव्हती. नाही. आता सध्या हे जे चाललं आहे रेखाचित्र रिव्हील करणं किंवा तो डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत दाखवणं आणि मूर्ती कशी येणार आहे याची एक काय म्हणता येईल, एक सुरुवात त्यांना एक कळून जाते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं सिक्रेट ठेवलं तेवढं बरंच असतं ना. सिक्रेट का मजा कोणी ऑरी रहता. तुम्ही अगोदरच दाखवून द्याल तर त्याला काय तेवढं म्हणजे तेवढं लोक क्युरियोसिटी राहत नाही. क्युरियोसिटी निर्माण होणं पण महत्त्वाचं जरुरी आहे. बरोबर. आता तसं तर बघायला स्केच हा प्रकारच नव्हता कधी. हे चालू झालं आणि नंतर मग ते त्या गोष्टी पुढे जातात. प्रत्येकाला आता काय की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी इव्हेंट करायचा असतो. तसा हा एक इव्हेंटच मी म्हणेन. बरोबर. आणि त्याशिवाय का तुम्ही बऱ्याच मूर्तिकारांबरोबर जुनं काम केलेलं आहे, जसं वेलिंग मास्तरांपासून. जरा मला त्यांची एक आठवण, जसं तुम्ही विजय खातू सरांसोबत सुद्धा काम केलं बरेच वर्ष. आता वेलिंग मास्टर बोलते ॲक्च्युली काम नाही, मी त्यांचं जाऊन डोळ्यांनी प्रत्यक्ष काम पाहिलं. मी लहान असताना मी जाऊन पेपरात संध्याकाळ वगैरे मध्ये यायचं त्यावेळेला की असं गणपतीचं काम चालू आहे गणेश गल्लीत. तर मी सगळ्यात पहिला गणपतीपासून त्यांचं काम पाहायला जायचो तिथे. मी लहान होतो फार. मंडपातनं असं मंडपाच्या ताडपीतनं असं वाकून वगैरे भीती वाटायची त्यांची, कारण ते फार स्ट्रिक होते तसे. तर आम्ही लहान मुलांना आणि मी तासनतास जाऊन तिथे बघायचो कसं काय करतात काय नाही. तर ते म्हणजे माझं मूर्तिकारामध्ये पहिलं लक्ष म्हणजे लक्षात राहण्यात वेलिंग मास्तर. त्यांच्या नंतर मग त्यांच्यासारखेच गणपती विजय खातूंकडे होते. मग आमचा नंतर मी फार लहान होतो तरी आमचं मंडळाने मी सांगितलं की आपल्याला वेलिंग मास्तर, मग वेलिंग मास्तर करूया. तर वेलिंग मास्तरांकडे गणपती फार कमी होते, फार कमी गणपती करायचे, लिमिटेड गणपती. त्यामुळे तसेच गणपती सेम विजय खातूंकडे असायचं. मग त्यांच्याकडे आमचं मंडळ गेलं आणि मग ते मी त्यावेळेला बोललो
आणि त्या गोष्टी घडल्या. नंतर विजय खातून बरोबरचा पुढचा सगळा प्रवास मला प्रवास चालू झाला आयुष्याचा झाला. माझा. तिथं त्यांच्या कानात बरंचसं गोष्टी शिकलो. ते माझे बोलतात ना, एक मित्रही झाले, माझे मेंटरही झाले, माझे डायरेक्टर, गुरु सगळं सगळं का तेच होते. आणि माझं आयुष्यातलं बऱ्याच काळ जे मला नॉलेज मिळालं तिथूनच मिळालं. त्यांच्या कारखान्यातनं. ऑब्झर्वेशनवर मी सगळं त्यांना ऑब्झर्व करायचं कसं करतात. आणि एक गोष्ट सांगायची आहे की मला एक फार अ, बो की त्यांच्याकडे कधीही मी गेलो की मला ते लगेच मी आलो ना, काय माहिती त्याला माझ्यावर वेगळं प्रेम होतं. आलं की पटकन ते कोणाला सांगे, प्रकाशला खुर्ची दे, बाजूला बसवायचे. म्हणजे हा रिस्पेक्ट मला त्यांच्याकडनं मिळाला. ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासारख्या एक कलाकारासाठी. खूप तुमचं चांगलं घट्ट नातं होतं ते. घट्ट नातंच होतं ते. वा वा वा. अजून काही प्रसंग आठवतात का प्रसंग असे त्यांच्याबरोबरचे? भरपूर म्हणजे आहे आमचे मूर्ती आमचे घडवतानाचे हां, मूर्ती घडवताना त्यांच्यासोबतचे वगैरे एखादा असे काही किस्सा? हां, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांना माझे स्केच आवडायचे. तर कधी असं पण झालं स्केच नाही प्रकार हा गणपती बी त्या मंडळा करणाऱ्या. मला काय माहीत नाही. मी म्हणलो, असं काय नाही माझा पण तसंच बनवायचा. बऱ्याच वेळेला माझ्या स्केचनं एक मोठ्या मंडळाचा गणपती सेम माझं बनायचं असं चालायचं. किंवा काही वेळेला स्केच काढायचे स्वतः ते काढायचे. त्यावेळेला मला म्हणायचे, "प्रकाश असं सांगायचे याच्याला कोणता गणपती तुला आवडणार स्केच काढायचे." म्हणजे कोणता तुला वाटतं चांगला दिसेल. मग मी सांगायचो हा काय, मग चालू करायचं. असं आमचे याच्यात डिस्कशन्स व्हायचं स्केचवरती किंवा त्या काही गोष्टी मला समजून सांगायची बाबा स्केच कसं असावं, बरं. केसाचा म्हणजे गणपतीचं फोर्स क्लायंट कशी आहे सगळं म्हणजे असे शाब्दिक सांगायचे मी ऐकायचो. पण त्यांना आवडायचं माझं काम आणि मग ते बऱ्याच गोष्टी ते स्केचेसवर त्यांनी कामं केली आणि त्यांना खूप म्हणजे आता बोलू शकत नाही इतकं म्हणजे आता हे आहे की त्यांनी खूप म्हणजे आमच्या दोघांचं फार म्हणजे असं एक वेगळंच बॉन्डिंग झालं होतं आणि आमचं गणपतीशिवाय कुठं काही विषयच नव्हता आमचा. बरं. आयुष्यातला त्यांच्यावर एक आणि बोलता एक पहिला आणि शेवटचा पिक्चर जर पाहिलेला तो बाहुबली आम्ही पाहिलेला दोघांना. आणि त्यात आश्चर्याची गोष्ट काय की प्रत्येक सीनला वाव जो व्हायचा ना दोघांचं एकाच वेळात तोंडातून वाव निघायचं. म्हणजे टायमिंग म्हणजे आमचे याच्यानं कळायचं की आमची वेव्हलाईन किती जुळते. येस 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 त्याच येस. म्हणलं की म्हणजे असं येतं सगळं. वा वा वा. छान वाटलं काका तुमच्याबरोबर गप्पा मारून, तुमच्या आठवणींना उजाळा देऊन. आणि त्याशिवाय जे आत्ताच्या युगाबद्दल जे तुम्ही काय तुमचं मत मांडलं आहे ते सुद्धा खूप छान होतं. आणि जो काही तुम्ही वेळ दिला त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू. की ह्या 360 कट्ट्यावर तुम्ही येऊन तुमचं मत मांडताय. आणि असंच हा प्रवास तुमचा पुढे आमच्याबरोबर सुरू राहू दे. आम्हाला तुमची साथ हवीच आहे, कारण पुढे एकदा पुन्हा आपल्याला काहीतरी यायचं आहे घेऊन. त्यामुळे तर यस मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या 360 कट्ट्याला. आणि पुन्हा एकदा नवीन आपल्या व्हिडिओसोबत भेटूया एका नवीन मूर्तिकारासोबत. धन्यवाद. क्रेज बंद केला आणि गणराज बसवाड्यांनी स्थापना केली. तर त्यांचं असं म्हणणं होतं की बरेच वर्ष आमच्या स्टार्टिंग विजय ठाकूर सरांनी केली होती.